दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी सकाळी सकाळी हेल्दी आणि पौष्टिक तर खाल्लंच पाहिजे. तर मग काय असे मूग भिजू घातले रात्रीच आणि वाटाणे कसं म्हटलं उकडून वगैरे मीठ टाकून मुलांना देता येतं आणि सोबत दही पण लावायचं होतं. का मग दूध असं कोमट करून घेतलं आणि मग ते सगळं दूध तांब्यात वगैरे काढून घेतलं का तर व्यवस्थित झाकून वगैरे ठेवता येते. तसंही पातेल्यात लावता येतं, पण म्हटलं तांब्यात वगैरे वाटी वगैरे व्यवस्थित झाकता येते मग. आणि हे घरचंच विरजण होतं. शक्यतो मी ना घरीच दही लावत असते. मुलं पण खातात आणि त्यामुळे बाहेरून आणलेलं पॅकेटचं दही नको वाटतं. आणि सकाळी छान असे मूग भिजले होते, वाटाणे पण भिजले होते आणि दही बघू शकता किती छान झालेलं आहे. एकदम घट्ट आणि हे गाईच्या दुधाचं दही आहे, म्हशीच्या नाही आहे. तर खूप छान होतं. थोडंसं दूध कोमट करायचं, खूप जास्त गरम नाही करायचं, ते फाटल्यासारखं दिसतं. आणि मग मस्त लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि भिजवलेले मूग असे छान असे वाटून घेतले. कारण मुलं पण खातात वगैरे आवडीने म्हणून. आणि त्याच्यात गाजर आणि काकडी खिसून टाकलं. असं खायला जरा कंटाळा करतात. मग हे असं कसं तरी करून मुलांच्या पोटात काहीतरी पौष्टिक घालायचंच असतं. आणि छान असे याचे डोसे म्हणा किंवा तुम्हाला हवं ते म्हणू शकता किंवा कमेंट करू शकता. छान असं मस्त खरपूस भाजू दिलं थोडंसं तेल टाकून वगैरे. आणि खरंच म्हणजे खूप पौष्टिक आणि खूप छान आणि सगळ्यात हाय प्रोटीन असा हा नाश्ता तयार होतो. खूप सोपी रेसिपी आहे. नक्की आवर्जून कधीतरी बनवत जा. मुलांच्या डब्यासाठी तर खरंच खूप जास्त छान आहे आणि तुम्ही याचे अशा प्रकारे आप्पे पण नक्कीच बनवू शकता. आप्पे पण खूप जास्त टेस्टी लागतात. फक्त कमी गॅसवर जास्त वेळ भाजू द्यायचे. व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.